मंडळी कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना मंडळी? बघा आपण आज पण मार्केटला पोचलेलो आहे कांदे घ्यायला आणि एकदा नजारा बघा मार्केटचा तुम्ही. बघा इकडे पाऊस नाही आहे, पावसाळा आहे पण इकडे पाऊस नाही, त्याच्यामुळे जो ट्रॅक्टर आहेत कांद्याचे जे ट्रॅक्टर लागलेले आहेत किती लागलेले आहेत ते बघा पहिला. आणि पाऊस नाही त्याच्यामुळे बाहेर लागलेले आहेत आणि कांदे बघा कसे दिसत आहेत. हे वेगळ्या क्वालिटी ते वेगळ्या क्वालिटी बघा किती त्या तिथपर्यंत शेवटपर्यंत बघा, तिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत कांद्याचे ट्रॅक्टर लागलेले आहेत. या साईडचा लिलाव बाकी आहे आणि तिथपर्यंत लिलाव येईल. आपल्याला पण माल घ्यायचा आहे तर आपल्याला लिलावात जावं लागेल. तर चला आपण जाऊया लिलावात. बघा मंडळी आपण कांदा मार्केटला कांदा घेतलेला आहे, हे ट्रॅक्टर घेतलेला आहे. हा बघा माल आपण आता घेतलेला आहे, तर हा माल आहे कांदा. आज आपण आहे ना छोटं ट्रॅक्टर घेतलेलं आहे, कारण अजून एक छोटं ट्रॅक्टर दुसरं घेतलेलं आहे आपण, ते आपल्या तिकडे खड्यावर आहे आणि हा एक छोटं ट्रॅक्टर घेतलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण खड्यावर जाऊन माल भरला होता, तसंच आता आपल्याला तिकडे जाऊन हा पण माल भरून घ्यायचा आहे. चला आपण तिकडे निघूया. बघा मंडळी हा कांदा बघा किती छान आहे, कलर पण आहे, साईज पण अगदी सुंदर, एकदम जबरदस्त कांदा आहे आणि याचा लिलाव अजून बाकी आहे. खूपच छान कांदा आहे हा आणि त्या साईडला बघा लिलाव चालू आहे. कांद्याची साईज पण एकदम योग्य आहे. आपलं ट्रॅक्टर काट्यावर जाऊन वजन होऊन आलं, काटापावती आपल्या हातात नाही आली. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काटापावती पण दाखवलेली, आता काटापावती आपल्या हातात नाही आहे, पण भरून निघताना काटापावती हातात येईल तेव्हा नक्की दाखवणार. तर हा माल बघा ट्रॅक्टर खाली करून गेलेला आहे आपला आणि आता भरायचं काम चालू आहे. आता गोणीमध्ये माल भरला जाईल. पण मंडळी त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो, या अजून एक काहीतरी वेगळं दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. ते म्हणजे ही गाडी बघा, उत्तर प्रदेश पासिंग आहे, यूपी म्हणजे उत्तर प्रदेश पासिंग आहे. आणि ही गाडी बघा, एवढी गाडी पूर्ण लोड आहे, ही गाडी पूर्ण भरलेली आहे. या साईडने पण दाखवा, ही गाडी इकडून पूर्ण भरलेली आहे आणि ही जाणार आहे उत्तर प्रदेशला. उत्तर प्रदेशला ही गाडी जाईल इकडून. आपल्या नाशिक जिल्ह्यामधलं हे खास वैशिष्ट्य आहे का कांद्यामध्ये अग्रेसर असणारं जिल्हा म्हटला तर म्हणजे नाशिक, आणि त्याची ओळख ह्याच्यावरूनच आपण समजू शकतो का उत्तर प्रदेशला आपल्या नाशिक जिल्ह्याचा कांदा जातो. आता ही एवढी गाडी भरलेली आहे आणि ती नाशिक जिल्ह्यातून चाललेली आहे. विचार करा म्हणजे किती मोठी लाईन आहे. आमचे दादा परदादा घरी शाकाहारी खाऊन सुकपाका खाऊन जेवून राहिले, जिंदगी काढून राहिले ना. आम्ही बघा हॉटेलमध्ये येऊन राहिलो, म्हणजे किती मेहरबानी आहे आमचे दादा परदादांची का आम्हाला हॉटेलमध्ये जेवणासाठी त्यांनी सोय करून ठेवले. चला मग जेवायला. मंडळी आम्ही तुम्हाला जेवायला बोलावलं पण जेवणाचा व्हिडिओ काढायला विसरलो. शेवटी आता तंदुरी छोटीशी राहिली तेव्हा आठवण आली का व्हिडिओ काढायचा राहिला. बघा आपण जेवणामध्ये शेवभाजी मागवलेली आणि तंदुरी, आता आपण जिरा राईस मागवलेला आहे. मंडळी बघा आपण जेवण करून आलो, त्यानंतर माल पॅकिंग चालू होता. हा माल पॅकिंग केलेला आणि गाडीमध्ये पण लोड केलेला आहे. त्यानंतर पॅकिंग करताना आपण झोपून गेलो, आता उठलो तर आपली गाडी लोडिंग होऊन रेडी आहे. तर आपल्याला मंडळी आता इथून निघायचं आहे. बघा माल सगळं आपल्याला झालेला आहे, गाडीमध्ये टाकलेला आहे. मंडळी हा एवढा माल आपण घेऊन आज निघणार आहोत इथून. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा.